बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत काटामला गावात सुरू असलेल्या उघडपणे अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर आक्रमक भूमिका घेत थेट बडनेरा पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना निवेदन सादर केले। काटामला गावातील किराणा दुकानांच्या आडोशाला खुलेआम दारू विक्री सुरू असून त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला। गेल्या अनेक दिवसांपासून गावात अवैध दारू विक्री सुरू असल्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दारूच्या नशेत असलेले काही व्यक्ती महिलांना त्रास देणे, शिवीगाळ करणे तसेच रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालणे यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे भंग झाली आहे। याशिवाय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरही त्यांचा विपरीत परिणाम होत असून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। महिलांनी सांगितले की अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधितांवर कोणताही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाविरोधात रोष वाढत गेला। अखेर संताप अनावर झाल्याने ग्रामस्थ महिलांनी एकत्र येत मोर्चाचे आयोजन केले। मोर्चा दरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाला जाब विचारला व कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या प्रसंगी देण्यात आला। गावातील वातावरण बिघडवणाऱ्या अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी घालावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। या आक्रमक भूमिकेमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून या तक्रारीवरून पोलीस आयुक्त राकेश होला यांनी पोलीस अधिकारी संदर्भात कोणतेही अवैध धंदे चालू देणार नाही असे आढळून आल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व तात्काळ बदलीची भूमिका घेतली आहे। आयुक्त आता कोणती भूमिका घेतात या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, BCN न्यूज। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जाणून घेऊया काटामला येथील महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया। काटामला ग्रामपंचायत म्हणून बोलत आहे। बडनेरा पोलीस स्टेशनला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे, जिथे ते अवैध दारू विक्री चालू आहे ती आम्हाला बंद करण्यात आहे। या स्त्रियांना सर्वांना त्रास होत आहे, ज्या आहे त्या बोलणार आहेत, सर्व ज्यांना काय काय त्रास होत आहे बोला सर्वजण। आमच्या गावात सकाळी 6 वाजतापासून दारूची दुकान उघडते। आमच्या लेकराले आमचे नवरे एवढे त्रास देते की आम्हाला सांगू शकत नाही। जे आम्ही शिजलेलं अन्न आम्ही सुकाने खाऊ शकत नाही। याच्यासाठी या पोलीस स्टेशनच्या जवळ आलो आम्ही, एकदा पहिले आलो होतो, आजही आलो। याच्यासाठी आम्ही हात जोडून विनंती करतो, आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे। आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ती दारूबंदी जर झाली नाही तर या स्त्रिया सर्व संतप्त झालेल्या आहे आणि जर ते काम झालं नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इथेच ठाम म्हणून बसून राहू, मोर्चा काढू, काहीही करू शकतात। त्यामुळे ही दारूबंदी झालीच पाहिजे। आमचं सरांना एवढं निवेदन आहे आणि आमचा तो ठराव मंजूर झाला। आमचे जीवन खराब झाले, आमच्या पोरांचे जीवन खराब झाले नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। पोलीस स्टेशन जवळ आम्ही